सासऱ्याला लई बायांचा नाद होता बाई. आज रडते का आता? त्या बायांच्या तोंडाकडे कोण पाहिल ना हो. आता त्या बाया गेला ना सगळं रांडक्या. जाऊ द्या. ए शांती, ए शांती, काय हो? काय करू राहील घरात आता? काय नाही बघ, आवरत होती. काय म्हणते बोला ना. बरं मी काय येतोय हा शेकुली अजून काय आहे शाळेत कॉलेज सुटलं मस्त टाइम झालाय का? बाई तुम्हाला काय सांगू आता. हे बघ आता वाजले किती पाहिजे? किती वाजले बघू द्या. 12:15 कॉलेज सुटते. हा, मग गाडी बिडी लागली नसेल. 1:30 वाजता 1:30. हा, गाडी लागली नसेल. अरे पुरीला फोन घेऊन दिला मग तिला फोन करून सांगता येत नाही का आपल्याला? विचारा बरं फोन काय? करा. माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज बी नाही. विचारा बरं. थांब फोन लाव. फोन तर स्विच ऑफ आहे. स्विच ऑफ आहे हा काही पण. अरे फोन स्विच ऑफ येऊ राहिले तिच्या बरं सांगू राहिले म्हणा तू म्हणा काय पण तुला तर अजिबात विश्वास नाही. बाय स्विच ऑफ आहे ना मोबाईल. आणि मग सांग बरं मग हा तर कुठं बघायचं. पण पोरगी चार्जिंग फुल करून गेली होती सांगा रात सकाळच्याला. आज पण तिने स्विच ऑफ करून ठेवलं असं शाळेमध्ये अभ्यास चालू असेल तिचा शिकवायचं काम. मग शाळेमध्ये फोन आला कोणाचा तर म्हणशील स्विच ऑफ राहू द्या मास्तर लोक बोला त्या. आहे का तिच्या मैत्रिणीचा नंबर आहे का नाही तुमच्या? ना बरं त्यांचे खाली नंबर माग घेऊ. काय का शांती आज नेमका वार कोणता आहे ग? वार काल शनिवार होता. हा आज रविवार आहे. मग आता हिला रविवारचं कोणतं कॉलेज आज? हा हे बरोबर आहे तुमचं. आता तूच सांग बरं शांती. हा आईला काय तू शांती आज रविवारचं कोणी जाईल का कॉलेजचा? एक्स्ट्रा क्लास वगैरे असतील तिच्यावाले. एक्स्ट्रा क्लास राहते का? हा असं म्हटली बाई ती मला. हा क्लासला गेलीस तर काय पण मला टाइम लागला ना. कॉलेज बंद असेल तिच्यावाला गेली असेल मैत्रिणीकडे. बरं चल येईल कुठे नाही जायची. बरं मी काय येतो हा बरं मी गावात जाऊन येतो. आणि गावात काय काम तुमचं? तो हा नाही का वारला त्याच्या मौतीला जाऊन येतो. कोण? तो महादू नाही का महादू? हा तो महादू हा, हा. मग त्याच्यामुळे त्याची मौत आहे गावामध्ये. हा मौतीला जायला पाहिजे ना ग. हा गावात जाऊन मित्र बाय. होता तुमचा आला चांगला. सुखा दुखाला जावा कोणाचे पण. हा ते तर आहेच. मग बरं मग येऊ का जाऊन मी? हा या जाऊन. मग तू काय करतो परत? काय नाही पोरची वाट पाहते ना. नाही तर मग तिच्या इथं मैत्रीण जाते ना ती. बरं तो फोनवर फोन करीत राह तिला सारखं. आता माझ्या मी- मोबाईल रिचार्ज टाकून द्यायचं पहिले गावात गेल्यावर. बरं रिचार्ज टाकू देतो यायचो. हा जा. हा? जाऊ का मग? हा काय नाही अजून अर्धा तास झालाय पोरीला. हा. लेट झाली अर्धा तास. येईल पोरगी आपल्याला कुठे बरं जायचं नाही. अजून 8 तासात फोन कर. हा अर्धा पण रिचार्ज टाकसाल गावात बरं गेल्यावर. रिचार्ज किती मारू? 350 रुपयाचा. आयला तेल महाग झालं भाऊ आता. हा मग काय या करतो. अंबानी नाही ना पार वाटोळ घातलं लोकांचं. हा, तेच जाऊ द्या. या जाऊन पटकन. आणि पोराच्या लग्नात केला त्याने एवढा मोकार खर्च ना आता मस्त पैकी फोन मध्ये काढून राहिला लोकांच्या. फोनमध्ये त्याला हा? त्याच्या पोराला सोन्याचे कपडे घातले पार. का बरं असं घर गरीबाला जर दान केला त्याला तर हा? काही गरज होती का त्याला हे करायची? त्यानं त्याच्या पोराचं लग्न करून दाम दोड्याला त्याने वाजवलं. कोणाला नेलं माहिती का? हा मंत्र संत्र्याला बोलावलं आणि हिरो लोक. हा हिरो लोक हा. गरीब लोक राहिले. हा बस. गरीब हा? लोक मागच राहिले. अरे बरोबर. काय जग जग दुनिया वागती काय? हा? आपल्यासारख्याला तर एंट्री पण देत नाही नाही. नाही गरीबाचं वालीच नाही कुणी. बरोबर. चल या जात जाऊन. मग. हा आता मारावं लागत आता 350 हजार आता काय करते? या मारून याचा. नाही मारा तर बोललं होणार नाही आपलं. हा ते बरोबर आहे. मग चल येऊ का? लवकर मारतो मला पोरील फोन करायचंय. हा हा तुम्ही पोरील फोन लावत राहाल सारखं. बस. हा काय कोणा झाला काय माहिती. हा हॅलो. हॅलो. हा कोण? हा मी चकुली बोलते पप्पा. हा काय ग बाई बेटा? मम्मीकडे फोन द्या ना. अगं मी इकडे बाहेर आहे ना ग. बोल ना. मम्मीकडे फोन द्या. अगं मम्मी मी घरी आहे. मी मौतीला चाललो होतो. काय बोल ना मला सांग ना काय? मम्मीकडे फोन द्या पप्पा. अगं मला तुझ्या महत्वाचं बोलायचंय. तुला बोलायचंय पण बोल ना तू मला सांग ना. महत्वाचं बोलायचं. अगं मग मम्मीशी काय माझी काय सांग मला. नाही मम्मीकडे द्या ना. बाई मग आता मी मौतीला आहे. मौतीवर मला अजून 1 तास लागेल घरी जायला. मग मला 1 तासाने कॉल कर. बरं करते. तू कधी येणार कॉलेजवरून? मी का हा मी येणार नाही पप्पा. मम्मीकडे फोन द्या. तू येणार नाही? हा हा मग तू कुठे चालली? मम्मीकडे फोन द्या तुम्ही फक्त. अगं चकुले ऐक ना मी मौतीमध्ये आहे. पप्पा तुम्ही घरीच आहे. मम्मीकडे आता घरी असते तू अशी काला खोटं बोलू सांग. मम्मीकडे फोन द्या पप्पा फक्त. या पुरी नाही काय ठेव फोन ठेव.
राव 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 सांगते मम्मी कधी म्हणते मी सांगते बाहेर आहे मी ते हा काय गे चकुली हा मम्मीकडे जा ना पप्पा तुम्ही अर्जंट. अरे तू ना मला सांग ना काय काम आहे तुम्ही जा अर्जंट, माझं काम आहे. म्हणजे आता मौतीला जाऊ नको का मग मी हा मम्मीकडे द्या पहिलं. बरं मग आता मी घरी जातो आणि मग घरी देतो फोन. बरं हा पुढे काय डोकं लाव काय बसली काय हा बसले काय हो? काय मौतीला गेलं पण ते छकुलीचा फोन चालले दोनदा फोन आला. काय म्हणे? ते म्हणा मम्मी कसं द्या तर मौतीवरून पोहोचलो तिथं रस्त्याने चाललो होतो. तुला बॅलन्सही टाकला नाही मग मी. अरे बॅलन्स टाकला की नाही? काय म्हणे पोरगी म्हणा मम्मी कशा म्हणा जर उचल बोल इथे वाईटा काही मांडवा त्याला. हॅलो हा मम्मी काय ग? मी चालले बर का. कुठं चालली तू? तुला माहित नाही का कसलं ग? त्या पोरावर माझं प्रेम आहे म्हणून. बाय तू तिकडे चालली का आता त्याच्या हा. घरी का? हा अगं तोंड दाखवायचं लायकीचं नाही ठेवायची तू आम्हाला. नाही मला लय आवडतो तो. मग आता काय करणार आहे तू? तुला माहित नव्हतं का? अगं तू सांगितलं तर मी काही एवढं मनावर नव्हतं घेतलं ते. मग मी चालले आता. तू त्याच्या घरी चालली का कुठं चालली? पळून चालले. पळून चालली त्या बरोबर? हा काय बोलती पहिली पोरगी. काय मला लय आवडतो तो. फोन तो काढलाय मला काय ऐकायला आलंय काय म्हणते पोरगी? काय म्हणले सांग ना बाय ते म्हणले का बापा कडे म्हणले का नाही बापाकडे नाही. तुम्ही ऐका. हॅलो हॅलो हा हॅलो. पप्पा हा. मम्मीला विचारा. हा? मम्मी सगळं सांगेले. पोरगी म्हणती म्हणे मी चालली तर पोरा मला एक दिवस बोलली अरे की ती मला माहिती फोनवर मम्मीला सगळं सांगितलं मम्मीला विचारा. हा 2 मिनिटं मी सांगते तुम्हाला. हा, काय कट केला का आता फोन? नाही चालूच आहे. हा. ती काय बोलली ती मला चकोली हा. आपली म्हणे मी आहे ना मला तो पोरगा लय आवडतो म्हणे. तो आपला विशाल नाही का गावातला पोरगा तो सांगत्या तो इंडतो गाव आहे तो. हा तोच तो आपल्या पोरीला लय आवडलाय. तिनं असं सांगितलं होतं. ते आता म्हणते मी चालली म्हणे पळून लग्न करते म्हणे. कोणत्या सगळं हा आणि माझी वाट नाका पाहू म्हणे असं म्हटली ती. बस या पुरीने मला आहे ना जे करायचं तेच केलं या पुरीने. जरा बोला हा. तिच्यासोबत बोला. नाही मानले बोलत ती करायची कट करले फोन कर फोन कट नाही तर खाली आपली फोन आता ती कुठे ते हा. विचारा पहिले. झाड सापटा होती तिच्याकडे. आता कुठे ते नाही विचारा. मला विचारायचं आता हं? मग ती काय मागा दाढीला कांदे बांधायला लागली काय माझी इज्जत घालायला लागली काय हं? अहो इज्जतीचा प्रश्न नाही विचारतच आहे. बरं तुला जर माहिती आहे सगळं तू मला का नाही सांगितलं असं? मला काय माहिती ती पोरगी एवढी सिरियस होणार आहे त्याच्यावर. तिचं मी कॉलेज बंद केलं नसतं का हं? अहो पोरीचा औषधाचा प्रश्न असतो. शाळा शिकली म्हणजे त्याला चांगलं कुठंतरी सर्व्हिस लागल. हो तुमचा वडील आले बघा. हे बरोबर येऊ दे तिकडे काय काल आला इकडे तोंड घालायला. तुम्हाला कळत नव्हतं तेवढं. त्याच्या आईच्या कोणी ढेकर दाबायचं जाऊ. नाही. बाबूला अरे काय कागतोय अरे छकुली आली का शाळेतून? छकुली शाळेतून आली का? आता काय रताळच नको याला अरे हा? मला तर शेतकऱ्याने सांगितलं म्हणे छकुली आली नाही संध्याकाळ झाली तरी. शेतोरी कामून नाही आली माझी छकुली माई नात कामून आली नाही शाळेतून. त्या तात्या रे गप बस तुला काय करायचंय अरे माई नात येते काय अहो, आता करायचं? तुम्हाला काय सांगायचं बसा शांत तुम्ही. आमच्या काय डोक्याला तार झाला तो आहे कुठे डोक्याला तार करू घेतो अरे मला लाटलं भल झोप नाही यायची माझी छकुली माझ्याजवळ झोपायची ती. हा, आम्ही दोघं एका रूम मध्ये झोपायचो माझ्याजवळ झोपायची माई नात. बरोबर आहे. कामून नाही आली सांगणार रे. ती क्लासिंग करायला गेली. क्लासिंग कलाशिंग म्हणजे क्लासला गेली क्लासला. मग अशी लाटला झाली तरी करत चालतो का? कोचिंग क्लास लावेल तिला कशाचा कलाश कोचिंग म्हणजे काय झालं ते? शिवण क्लास शिलाई मशीनचं. अरे गप मारा आता बाबा फक्त कॉलेजला जाते एवढंच माहितीये मला. हिला आता काय करावं आता याला सांगावं ना या की टेन्शन घेईल. ए बाब्या अरे मी छकुलीला एक मागणं पाहून आणलं ते मागणं. छकुलीचं लग्न करायचं यावलती. हा कर छकुलीच्या लग्नामध्ये मला भला मोठा फेटा बांधायचा. तो फोटो काढायचे त्या दिवसापासून टोपी फेकून देईल मी. मग मोकळा राहतो का मी फेटा बांधून येणार रे मग गावात. मला नाच जावं येईल. हा हा? पण तो येतील
आले मला जेवण गोड नाही लागत बाबा संध्याकाळी. छकुलीला पाहून येऊ का मी? चल मला रिक्षा करून दे, मी कॉलेजला जातो. बस रे बस रे बस खाली बस का आपली छकोली हा. मी कॉलेजला जातो. आपल्या गावातला तो विशाल नाही का तो, हा हा हा. त्याच्याबरोबर गेली पळून. काय झालं? तोंड दाखवायचं लायकीचं नाही ठेवलं त्या पोरीने आपल्याला. पळून गेली त्या विशाल पळून बरोबर. गेली चकुली पळून. ए बाबू मला पाणी आणलं बाबे, पाणी आणलं, पाणी आण. आता तुला काय झालं आता? आता काय झालं तुला? मला पाणी आण, तेव्हा झालं मी म्हणलं टेन्शन घेते. मला पाणी आण. अरे आईला भया. मला पाणी आणलं. अरे तुला म्हणत होतो शांत ते सांगू नको त्या डांगराला. मला पाणी आण. आता काय करायचं यांचं? आता काय आईला, करायचं? आता त्या पुरीचं पाहायचं का आता याचं पाहायचं? बघा उचला लवकर उचला दवाखान्यात. गेला अरे गेला का काय? अरे आईला म्हातारा गेलं अरे जीवच बाहेर काढली का रे गेलं म्हातारच गेलं. आता? म्हातारा गेलं. ए तात्यो आ, तात्या! काय केलं ताई? ए, तात्या! तात्या! डोळे उघडीचे मा. ए, तात्या. डोळे जाग ग, डोळे जाग. तात्यो! आता याचं काय अरे, आता काय करा करावं? अरे. याला थोडं बोकड्यात किती का चाटते? तात्याला थोडं बोकड्यात घरी कसं इकडे घ्यायचं आता? त्याचं बोट- गावातल्या माणसांना बोलवा ना कोणाला तरी. आता कोण येईल रे अरे कोण देवा. येईल? काय जाते ते आमली येतं का रे काय माहिती कुठे काय माहिती. अरे देवा. हॅलो आमल्या आम्हाला फोन करा. अमोल कुठे? आम्हाला फोन करा. ए अमोल लवकर ये रे अरे देवा. आमचा तात्या गेला रे ये रे लवकर ये. त्यो बाबो ए तात्यो तात्यो ए तात्या काय झालं बाबूराव? तात्या गेला तात्या गेला काय झालं? तात्या काय झालं? गेला रे. अरे कस काय गेला? अरे उचला ना तुम्ही उचला ना तिकडून. ए, मांडी तर द्या ना इकडून. बस दे तूच दे मांडी द्या ना. गाव लय जीव होता तात्याचा. कस काय झालं? नेमकी काय झालं? काय झालं अमोल एक ते आमच्या पिढ्याने राशी इज्जत घालवली. हा? त्या कोणत्या इसले सगळं त्या काय गावातलं इज्जत होते फंटूस काय सगळं पळू गेली रे. आणि हे मात्र बरं काय झालं काय झालं नाही पण झालं काय? नाद गेली बरोबर त्याने टेन्शन घेतलं. बर का तुम्ही सांगायलाच नव्हतं पाहिजे. नाद गेली बरोबर टेन्शन घेतलं त्याला. काय करतो सांग? अमोल भाऊ. हॅलो सरपंच, अहो ते तात्या वारले वाटतं. हॅलो इकडे या. बाजारात करायला लावते तिकडे आता. तात्या वारले तात्या. हा. हा बाबूरावची वडील. हा तिची सोन रोडली मुलगी नाही घरी. मुलगी पळून गेली काय करतो मुलगी- आता मुलीला पाहू का याला उचलू हा, या तुम्ही या. हा? काय गाणं झालं काका बाई रे. गेरले मिला शब्द तोंडातून हा, काढला. चल. बाबूराव रोड नका. ते सगळं तुझ्यामुळं झाले सगळं तुझ्यामुळं झाले. हा दादा रोड नका. मा बापासारखा आहे ना माझा तात्या. नका रोड नका, डोळे पुसा. पुरी लक्ष ठेव म्हणलो तो तुला माहिती पहिली बसता. सांगायला नव्हतं पाहिजे हो भाऊ. दादा बाबूराव रोड नका दादा. आता काय करू तुम्ही सांगायच नव्हतं पाहिजे खरं. हिला म्हणलं सांगू नको लय चांगलं मतर होतं तुमचं. म्हातार म्हणजे माझं म्हातार लय आजूपर्यंत करीत होत ते आजूपर्यंत करीत होतो काय? कामधंदा. हा बैल चारून हा. आणायचं, बैलांना चारा टाकायचं, म्हातार इकडून आलं गव्हाण साफ कर. तिकडे शेडमध्ये झोपायचं जनावराजवळ बैलांचं झोपायचं. शेण एकटाच. काढा. चकुली तो राहायचा अभ्यास करायला चकुली तिकडे जायची ना. हा का? असं असं लय बायांचा नाद होता बाई. ए अशी रडते का आता. त्या बायांच्या तोंडाकडे कोण पाहिल ना हो. आता त्या बाया गेला ना सगळं रांडक्या. जाऊ द्या वहिनी, त्या बायचं तोंड का आतापासून बाबूराव पाहिजे. बाशील ना बाबूराव. बा काय टाकले बाबा पाहत होता का. हा का? काठी टेकायचं तरी मला ही काय एवढी आहे ना माझ्यासाठी. घेऊन जायचं म्हातारं आमचं. त्या बायांना पहिले अख्यांना वाटून यायचं. धान्य आणलं त्यांना जायचं. वाटून यायचं धान्य गरीब गोराला. म्हातारं लय चांगलं होतं माझं आलं. बाई माझा सासरा असा होता काय सांगू होता मावशी तुला. एक गवळणीतला तो एक रात नाही का तो कृष्ण. दुसरा हा कृष्ण कृष्ण होता बस. दुसरा गोळा करायचा बाया. गवळीने मागे हिंडायचं. तिला काढा बार तिला एवढं तोंड गोड एवढं तोंड गोड. त्याच्या व्हायचा डागऱ्या गावात पुन्हा पाय काय साखर त्यांच्या तोंडामध्ये. जेव्हा पाहिलं तेव्हा हा बाई आलं, हा ताई आलं, हा शिमे आलं,
अरे के बाबूराव असं शिवाय नाही देते वडील आहे तुमचे. काय सांगू तुला अमोल, अरे यार एक बाई सुराने सोडली, आता- मला खाली पाहावं लागायचं. देवाचं दर्शन करायला गेलो का हम्म, प्रत्येक माणसं म्हणजे अरे तो बापाला दापी जाय. हम्म. आता म्हटलं काय करू, आता तो बाप आहे काय नाही, मी बी दाप पाहिलं होतं दोनदा आता तिला. 15 दिवस नाही झाले त्या भानगडी झाल्या ना बायाच्या कोणच्या बाया आवरून. हा चालतं चालतं. हम्म. आपण बागच नाही घेतला. लय मारले हा, म्हातारा बोला तिकडे हो, मारा. बाबूराव मी तुला सांगायचं ए, राहिलं यांच्या म्हातारा लय मारलं आता मागं. हा तेच ते मजूर बाईचा हात धरून वाढला हा. आणि ते कुपाटीत नेलं म्हाताऱ्यानी. ते मी सांगायचंच राहून गेलं पण जाऊ दे म्हणलं काय असेल सारं सांगायचं. गाव त्याला तात्या भरायचं बा, हम्म. पण तात्यासारखा वागलाच नाही. हम्म. घुसला आता काय बरं आता याची काय सोय करता बरोबर भावंतींना फोन करून दे. ये केली तर बरोबर दे, नाही तर राहू दे आजचे दिवस दिडच. नाही 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 हं? आता उचला पण आले आता मला पोर पाहायची, घरात कोणाला- पोर कुठे गेली. लग्न करायचं तुला. नाही रे बाबा, हिला काय लग्न करतो. मग काय पोर अरे पाहिजे बाई पोर पळू गेली ना. चकुली पळून गेली तुमची ना. पोर पळाली. अरे या म्हाताऱ्याला तेच अगं, सांगितलं आजच ना. गेली बस काय ना. कधी त्या म्हाताऱ्याला आज- तेच सांगितलं मी नी. हा. आजच ते पोरगी पळून गेली त्या हा, हा, विषयावर हा. तो खरं पोरगा नाही तो का? विषय सांगितला माहिती तिला. विशाला. तो कामधंदा करत नाही तो पोरगा दारू पाणी पितो. माहिती मला. हा, जुगारी पण हा. करत होतो. हा. हा त्या पोरगा आवडलं तिला, तिनं फोन केला आणि आमचं दोघांचे झाले दोन शब्द. हे मात्र आलं म्हणे छकुली आली का, छकुली आली का. हम्म. हे म्हाताऱ्याला मी एकच शब्द बोलली, मला काय माहिती म्हातारा एवढं टेन्शन घेणार आणि पुणे नातीमध्ये नाही एवढा ना जीव सांगायला होता नव्हतं पाहिजे म्हणून. तुमचं. ये हिला म्हणलं तू सांगू नको. सांगायलाच नव्हतं बरं मी पाहिजे. काय म्हणतो, त्यानं घेतलं ऐका. टेन्शन, लगेच बाबूराव. अटॅक आला त्याला. एक दोन जणांना मी फोन करतो आता. हा, फोन कर फोन कर. गाडीला फोन करून देतो. त्या कांगण्याला फोन कर. नातेवाईकाला फोन केले का माझा तुम्ही? जोडदार कांगण्याला. नाही, नातेवाईकाला काहीच फोन नाही, काहीच केलेले नाही, का? कोणालाच फोन नाही जपे केला. साहेबाला फोन केला का? नाही, जपेला कर ना. जपेला मला कर. कांगण्याला मी करतो. हा, हॅलो कुठे आहे कांगणे? अरे लय वाईट झालं रे. तात्या गेला म्हणा. हा जपे साहेब नमस्कार. हा अहो हे ताते गेले बर का. आई, काय हा, या लवकर या. कांगणे कसं काय ना म्हातार तुमच्या पाठीमागे उभं तुझा होतं जोडदार ना. गेला बरं का ये. तात्या हा, 3 वाजता बहुत ये. काय बाबा सांगतो आता इकडे आल्यावर कळत तुला ये. रामा. ये, ये. म्हातारीच्या तोंडात माशा चालल्या.